आळंदीतून सर्वात मोठी बातमी. वारी सुरू होताच घडला अद्भुत चमत्कार. बघून लोक पळाले. पहा नेमकं काय घडलं. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात मोठा सोहळा. वर्षानुवर्ष लाखो वारकरी आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. टाळ मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि भक्तीने भारलेले वातावरण. दरवर्षीप्रमाणे यंदाही हेच दृश्य होते. मात्र याच वातावरणात काहीतरी वेगळं घडल्याची चर्चा अचानक सुरू झाली. सुरुवातीला ही फक्त काही लोकांमध्ये कुजबूज होती. एका भाविकाने दुसऱ्याला काहीतरी दाखवलं. काही क्षणात अनेकांच्या नजरा मंदिराच्या दिशेने वळल्या. लोक एकमेकांना विचारू लागले, तुम्ही पाहिलं का? नेमकं काय दिसलं हे मात्र कोणी स्पष्ट सांगत नव्हतं. काहींच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं, काहींच्या डोळ्यात अश्रू, तर काही जण हात जोडून उभे राहिले. काही भाविकांनी मोबाईल काढून त्या क्षणाचं चित्रीकरण सुरू केलं. वातावरणात एकाच वेळी शांतताही होती आणि उत्सुकताही. क्षणाक्षणाला गर्दी वाढू लागली. जे पुढे होते ते मागे वळून इतरांना काहीतरी सांगत होते. मागून येणारे भाविकही पुढे सरकत होते. अनेकांना नेमकं काय घडत आहे हे समजत नव्हतं, पण प्रत्येकजण त्या दिशेने पाहण्याचा प्रयत्न करत होता. याच दरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ वेगाने शेअर होऊ लागले. आळंदीत अद्भुत घटना, वारी सुरू होताच चमत्कार, अशा विविध मथळ्यांसह हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागले. त्यामुळे प्रत्यक्ष उपस्थित नसलेल्यांमध्येही उत्सुकता वाढली. वारीची परंपरा ही केवळ चालण्याची नाही, तर श्रद्धा, सेवा आणि समर्पणाची आहे. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी या परंपरेत सहभागी होत आले आहेत. त्यामुळे अशा कोणत्याही अनोख्या घटनेकडे अनेक भाविक विशेष भावनेने पाहतात. अनेक वारकरी सांगतात की वारीमध्ये प्रत्येक क्षण हा माऊलीच्या कृपेचा असतो. कधी अन्नदान, कधी मदतीचा हात, तर कधी संकटातून सुखरूप सुटका. प्रत्येक अनुभवामध्ये त्यांना दैवी शक्तीची जाणीव होते. त्यामुळे या घटनेकडेही अनेकांनी श्रद्धेच्या नजरेतून पाहिलं. घटनास्थळी उपस्थित असलेले काही जण म्हणत होते की त्यांनी आयुष्यात असा अनुभव यापूर्वी कधी घेतला नव्हता. काहींच्या मते तो क्षण शब्दात सांगणं अशक्य होतं. मात्र प्रत्येकाचा अनुभव सारखाच होता असंही म्हणता येत नाही. दरम्यान अनेकांनी या घटनेबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले. काहींनी याला दैवी संकेत म्हटलं, तर काहींनी प्रत्यक्ष काय घडलं याची खात्री करून घेण्याची गरज असल्याचं सांगितलं. त्यामुळे चर्चेला आणखी उधाण आलं. वारी पुढे सरकत होती, पण या घटनेची चर्चा प्रत्येक दिंडीत सुरू होती. एकाच प्रश्नाची पुनरावृत्ती होत होती, नेमकं काय घडलं? ज्यांनी पाहिलं ते भारावून बोलत होते आणि ज्यांनी पाहिलं नव्हतं ते ऐकूनच थक्क होत होते. अनेक वृद्ध वारकरी सांगत होते की वारीत श्रद्धेचे अनेक अनुभव येतात. प्रत्येक अनुभवाला चमत्कार म्हणायचंच असं नाही, पण भक्तांच्या मनात निर्माण होणारी भावना मात्र अतिशय वेगळी असते. त्यामुळे हा प्रसंगही अनेकांच्या स्मरणात कायमचा राहिला. दरम्यान व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्येही वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी हा दैवी अनुभव असल्याचं मानलं, तर काहींनी अधिकृत माहितीची वाट पाहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे चर्चेचा विषय आणखी मोठा झाला. आळंदीतील वातावरण मात्र भक्तिमयच राहिलं. टाळ, मृदंग, अभंग आणि विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. हजारो भाविक आपल्या श्रद्धेने पुढे चालत राहिले. त्यांच्या दृष्टीने वारी हीच सर्वात मोठी साधना आहे. या घटनेनंतर अनेकांनी मंदिराकडे पुन्हा पुन्हा पाहिलं. काही जण शांतपणे प्रार्थना करत उभे राहिले. काहींनी हा क्षण आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असल्याचं सांगितलं. वेळ पुढे सरकत होती, पण चर्चेचा विषय बदलत नव्हता. प्रत्येकाच्या मनात एकच उत्सुकता होती. शेवटी लोक नेमकं काय पाहत होते? ज्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला त्यांनी तो पुन्हा पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांना काहीतरी वेगळं दिसत असल्याचं काहींचं म्हणणं होतं, तर काहींना हा फक्त श्रद्धेचा अनुभव वाटत होता. वारीचा सोहळा मात्र नेहमीप्रमाणे पुढे निघाला. लाखो भाविक विठ्ठलाच्या मनात तल्लीन होऊन पुढे चालत राहिले. या घटनेने त्यांच्या भक्तिभावात आणखी भर पडल्याचं अनेकांनी व्यक्त केलं. आता तो क्षण समजून घेण्याची वेळ आली होती. इतका वेळ ज्याची चर्चा होत होती त्यामागचं कारण अखेर समोर येऊ लागलं. लोकांच्या नजरा मंदिराच्या सर्वात उंच भागाकडे खिळल्या होत्या. भाविकांच्या कथनानुसार पालखी प्रस्थानाच्या वेळी काही क्षणांसाठी मंदिराचा कळस डुलल्यासारखा दिसल्याचा अनुभव अनेकांना आला. उपस्थित काही वारकऱ्यांनी त्याला माऊलींचा आशीर्वाद मानलं आणि तो दैवी संकेत असल्याची भावना व्यक्त केली. मात्र या दाव्याची अधिकृत किंवा वैज्ञानिक पुष्टी झालेली नाही. व्हायरल व्हिडिओ आणि भाविकांच्या अनुभवांमुळे या घटनेची मोठी चर्चा झाली. काहींनी तो श्रद्धेचा अद्भुत क्षण मानला, तर काहींनी त्याकडे पडताळणीची गरज असलेल्या दाव्याच्या स्वरूपात पाहिलं. मात्र एवढं निश्चित की आषाढी वारीत सहभागी झालेल्या लाखो भाविकांसाठी हा दिवस भक्ती, श्रद्धा आणि भावनेने भरलेला अविस्मरणीय ठरला. शेवटी आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगणे आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये आपण ज्या घटनेबद्दल माहिती पाहिली ती यावर्षीची नसून मागील वर्षाच्या आषाढी वारी दरम्यान चर्चेत आलेली घटना आहे. आता यावर्षीच्या आषाढी वारी पुन्हा सुरू झाल्यानंतर हा व्हिडिओ आणि या घटनेची चर्चा सोशल मीडियावर पुन्हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.